यानंतर जाऊयात बीडमध्ये आपले प्रतिनिधी विकास माने आपल्यासोबत जोडले गेले आहेत। विकास, काय सांगाल? हाय व्होल्टेज मतदारसंघांपैकी एक असलेल्या बीडमध्ये मतदान होत आहे, 3 तास उलटून गेलेले आहेत। आतापर्यंतची स्थिती काय राहिली आहे? फराह, निश्चितच बीड तुम्ही जसं सांगितलं जसं की हाय व्होल्टेज ड्रामा जो आहे तो या बीड लोकसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळतो आहे। सकाळी 7 वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि साधारण 9 वाजेपर्यंत 6.72% इतका जी टक्केवारी आहे ती मतदानाची पुढे आलेली आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर भाजपच्या दिग्गज नेत्या ज्या आहेत पंकजा मुंडेंविरोधामध्ये बजरंग सोनवणे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, या दोघांमध्ये प्रामुख्याने लढत पाहायला मिळालेली आहे। त्याबरोबर जर पाहिलं तर बीड लोकसभा मतदारसंघामध्ये यावेळेस जे आहे मराठा आरक्षणाचा जो काही फॅक्टर आहे तो प्रामुख्याने पाहायला मिळाला आणि त्यामुळेच पंकजा मुंडेंना ही जी निवडणूक आहे ती जड जाते आहे हे देखील सांगितलं जात आहे। जे काही राजकीय विश्लेषक असतील त्यांच्याकडनं ही गोष्ट जी आहे ती सांगण्यात येते आहे। एकंदरीत जर पाहिलं तर सध्या बीड लोकसभा मतदारसंघामध्ये ही निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल त्यांचं विशेष असं लक्ष आहे। या ठिकाणी पोलिसांचा विशेष बंदोबस्त आहे। जे काही अतिसंवेदनशील मतदान केंद्र आहेत त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असतील, पोलिसांचं अधिक बळ जे आहे ते देखील या ठिकाणी लावलं जात आहे आणि त्या ठिकाणी विशेष लक्ष जे आहे ते पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून केलं जात आहे। तर दुसरीकडे जर पाहिलं तर पंकजा मुंडे यांचे भाऊ धनंजय मुंडे यांनी वैद्यनाथाचं दर्शन घेतलेलं आहे। नाथरा या गावामध्ये त्यांनी आपल्या मूळ ग्रामदैवताचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये पंकजा मुंडे अगदी बरोबर आहे विकास, या ठिकाणी पंकजा मुंडे असतील, धनंजय मुंडे हे मतदानासाठी बाहेर पडल्याचं दिसतंय आणि या विषयीची अपडेट आपण घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।